काल जवळपास 17 तास चौकशी झाली आणि अनेक लोक पण या ठिकाणी आपले समर्थक पण या ठिकाणी उपस्थित होते. काय सांगाल? काळजीचं काही कारण नाही. लोक पॅनिक झाले, परंतु क्लिअर कट काही फॅमिलीज आहेत ना महाराष्ट्रात, म्हणजे काही बोलण्यासारखंच नाही. लोकांनी आश्वस्त राहावं की त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. जरा हाच वेळ जरा इतर काही लोकांना दिला तर बरं होईल. तर यांनी चौकशी करून घ्यावी, संपूर्ण चौकशी करावी, काही चौकशी करावी. प्रत्येक गोष्टीचं उत्तर या ठिकाणी आहे, प्रत्येक गोष्टीचा हिशोब या ठिकाणी दिला जातो. जुनी घरं ही महाराष्ट्राची अशा पद्धतीने टार्गेट करणं योग्य नाही. आणि मला तर वाटतं की हा प्रोसिजरचा भाग आहे. बरोबर झालं ते परत झालं. हे निदान एकदाचं साप म्हणून भुई दोपटत होते ते तरी बंद झालं. आणि ते अगदी व्यवस्थित रेकॉर्ड चेक करतात. ते लोकंसुद्धा अगदी रिस्पेक्टफुल आहेत आणि त्यांच्याही लक्षात आलेलं आहे ना की 2 नंबरचं घरच नाही. मंजूराईंच्या जवळ प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे किंवा सोर्स ऑफ इन्कम टॅक्स म्हणजे नेमकं काय, ते सोर्स ऑफ इन्कम तुमचा आहे की नाही आणि तुमचं म्हणजे तो मॅच होतो की नाही. बरोबर कुठं अडचणच नाही कोणाची. इन्कम टॅक्स हा व्यवस्थित पेड आहे, इन्कमचा सोर्स व्यवस्थित आहे आणि कुठलीच वेडीवाकडी गोष्ट नाही. समर्थक मोठ्या संख्येने जमत आहेत. त्यांना काळजी वाटते, पण ते तसं काही काळजीचा विषयच नाही. म्हणजे 2 नंबरचा त्यांचा नेता 2 नंबरचा पुढारीच नाही. बरोबर. त्याच्यामुळं त्यांनी ही काय फलटण म्हणजे काय वरती म्हणजे काय बिहार नाही ना. बरोबर व्यवस्थित आहे सगळं, काय अडचणीचा भाग नाही. आणि पहिल्यापासूनच हे घर व्यवस्थितच राहिलेलं आहे मालोजीराव यांच्या काळापासून. माझे आजोबा सोशलिस्ट बॅकग्राऊंडचे होते. शिवाजीराजे आणि संजूबाबा पण सोशलिस्ट बॅकग्राऊंडचेच आहेत. त्याच्यामुळे साधारण व्यवस्थितच आहे सगळं. म्हणजे त्यांना जे वाटलं होतं की काही ढीकच्या ढीक सापडतील पैशाचे वगैरे, तसली काही परिस्थिती नाही आहे इथं. प्रत्येक रुपयाचा हिशोब आहे, इन्कमचा सोर्स आहे. अजून काय पाहिजे? जे काय आहे ते सगळं कायमस्वरूपी जे काय असेल ते सगळं जुनं आहे, नवीन काहीच नाही. बाबा पण एकूणच एक वेगळी चर्चा सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये आहे की हे दबाव टाकल्याचं कुटुंबियांवर, निंबाळकर कुटुंबियांवर दबाव टाकण्यासाठी हे सगळं चाललं आलं आहे. आय डोंट थिंक सो. मला वाटत नाही असलं काही आहे. परंतु असंही जर असलं तरी काय सापडणार आहे? जरी समजा मला वाटत नाही आहे म्हणून, बरोबर, परंतु जर असेल तर काही सापडू शकत नाही. म्हणजे इट्स अ रॉंग नंबर. डझंट मेक सेन्स. काही सापडण्यात नाही. आणि लोकांनी तर काळजी करण्याचं बिलकुल कारण नाही, कारण पुढारीच व्यवस्थित आहे. धन्यवाद बाबा. धन्यवाद.